नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PCOD ट्रीटमेंटचा सेकंड पार्ट विहार म्हणजे लाईफस्टाईल कशी असावी हे पाहणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे, मॅक्झिमम 6 पर्यंत उठावे, त्यामुळे मन प्रसन्न राहतं व एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री लवकर झोपणे, 10 पर्यंत झोपी जाणे, कारण 10 ते 2 हा शरीराचं पोषण होणारा काळ असतो। तिसरी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी जसं इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, मोबाईल आहे, TV आहे किंवा PC आहे, यांचा वापर कमी करावा। चौथी गोष्ट, रोज सकाळी उठल्यानंतर 45 मिनिट्स वॉकिंग, त्यानंतर योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन हे नियमित करावे। प्राणायाममध्ये तुम्ही ओंकार, कपालभाती, अनुलोम विलोम नक्की करावे व तसेच योगामध्ये सूर्यनमस्कार, सर्वांगासन हे सर्वात इम्पॉर्टंट राहते। त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले रजस्वला परिचर्या म्हणजे पिरियड्स असताना स्त्रियांनी कसे वर्तन ठेवावे ते सर्व नियम, त्यानंतर गर्भिणी परिचर्या म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 9 महिने कोणता आहार विहार असावा, कसे वर्तन ठेवावे त्याचे नियम, व सुतिका परिचर्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण कसे आहार विहार ठेवावा किंवा कसे वर्तन ठेवावे हे नियम हे प्रत्येक स्त्रीने व्यवस्थित फॉलो करावे। तेच नित्य अभ्यंग करावे। नित्य नस्य म्हणजे नाकामध्ये एखादे सिद्ध औषधी तेल टाकणे, ते रोज रात्री झोपण्यापूर्वी करावे। व कर्णपुरण म्हणजे आठवड्यातून 1 ते 2 वेळेला कानामध्ये सिद्ध औषधी तेल टाकणे व तसेच रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करावे म्हणजे तळ पायांना हलकेसे तेल नक्की लावावे। या सर्व गोष्टींमुळे तुमचे मानसिक व शारीरिकरित्या आरोग्य सुधारणार आहे व त्यामुळे ज्यांना PCOD आहे किंवा नाही त्या सर्वांनी हे नक्कीच फॉलो करावे। धन्यवाद।